लिओनेल मेसीने इंजुरी टाईममध्ये शानदार गोल करत अर्जेंटिनाला इराण विरुद्ध 1-0 ने विजय मिळवून दिला। या विजयाबरोबरच अर्जेंटिनानं नॉकआउटमध्ये धडक मारली। कमकुवत मानल्या जाणाऱ्या इराणनं दिग्गज अर्जेंटिना विरुद्ध जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करत मेसीला अखेरपर्यंत गोल करण्यापासून रोखलं होतं। पहिल्या हाफमध्ये दोन्ही टीम्सनं अनेकदा प्रयत्न केले, मात्र गोल काही होऊ शकला नाही। सेकंड हाफमध्ये अर्जेंटिनानं आक्रमक खेळ केला आणि काही अटॅक सुद्धा केले, मात्र इराणचा गोलकीपर शानदार गोलकीपिंग करत त्याने गोल वाचवले। मात्र मेसीनं जवळपास 20 मीटरवरून गोल करत आपल्यातल्या सर्वोत्तम प्लेयरचं दर्शन उपस्थितांना घडवलं। तर जर्मनीसारख्या फॉर्मर वर्ल्ड चॅम्पियन टीमला टफ फाईट देणाऱ्या घाना टीमनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। जर्मनी आणि घाना दरम्यानची मॅच 2-2 ने बरोबरीत सुटली। पहिल्या हाफमध्ये दोन्ही टीम्सला गोल करता आले नाहीत, मात्र सेकंड हाफमध्ये मुकाबल्यात खरी रंगत निर्माण झाली। मारिओ गोट्सनं 51व्या मिनिटाला हेडरवर गोल करत जर्मनीला पहिली आघाडी मिळवून दिली। यानंतर 3च मिनिटांनी आंद्रे आयवेननं हेडरद्वारे गोल करत घानाला बरोबरी साधून दिली। पुन्हा असामोह ग्याननं गोल करताना घानाला 2-1 ने आघाडी मिळवून दिली आणि त्यानंतर क्लोसानं 71व्या मिनिटाला गोल करून 2-2 अशी जर्मनीला बरोबरी साधून दिली। या गोल बरोबरच त्यानं एका नव्या रेकॉर्डची बरोबरी केली। वर्ल्ड कप मधील सर्वाधिक 15 गोल करणाऱ्या ब्राझिलियन रोनाल्डोच्या विक्रमाशी त्यानं बरोबरी साधली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।